नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी आज खास तुम्हाला भेटण्यासाठी आणि त्यांचे अंतःकरण तुमच्याजवळ मोकळे करण्यासाठी आले आहेत. जर तुम्हाला स्वामीसाठी 2 मिनिटेही वेळ असेल तर नक्कीच हा संदेश तुम्ही ऐका. स्वामींचे मत तुम्हाला आज नक्कीच कळेल. विचार करा की स्वामी म्हणतात की बाळा, तू कधी विचार केला आहेस का की प्रत्येकाला वाटतं की आपल्या जीवनामध्ये सर्व सुख असावे, सतत आनंदी राहावे, आपल्याला कुठल्याही गोष्टीची कधीही कमतरता पडू नये आणि ज्या गोष्टीची कमतरता आहे ती गोष्ट देवाने आपल्याला लगेच द्यावी. परंतु खरंच हा विचार कधी केला आहेस का की आपल्या जीवनामध्ये स्वामींनी नक्की यावं आणि आपल्यासोबत सतत राहावे. त्यांनी आपल्या घरी एकदा आगमन केलं तर स्वामींनी कधीही आपल्यापासून दूर जाऊ नये. विचार कर, अशी तू किती वेळेस प्रार्थना केली आहेस की स्वामीराया, हे घर तुमचं आहे, मी तुमचाच आहे, माझ्यावरती पूर्ण अधिकार तुमचा आहे. अशी कधी तुम्ही स्वामींना हक्क दिला आहे का? फक्त तुम्हाला जेव्हा गरज असते, कुठल्या गोष्टीची कमतरता भासते, त्यावेळेस तुम्ही देवाकडे जाता. प्रत्येकाला वाटतं की आपल्या जीवनातील जे आपले प्रिय व्यक्ती आहेत ते नेहमी हॅप्पी, आनंदी असावेत, त्यांना कुठल्याही गोष्टीचा त्रास नाही झाला पाहिजे. परंतु कधी तुम्ही विचार करतात का की तुमच्या बोलण्यामुळे कोणाचे मन किती दुखावले गेले आहे, कोणाला तुमच्या बोलण्याचा किती त्रास होत असतो? याचा विचार सुरुवातपासून केली तर तुम्हाला त्यापासून खूप उपयोग होईल. अरे, हे लोक असे आहेत की आपण जर 5 रुपयाचा ग्लास खरेदी केला तर ते तुटू नये किंवा त्याला तडा जाऊ नये म्हणून तो ग्लास अगदी सहजपणे आणि योग्य काळजीने हाताळत असतो. परंतु जेव्हा आपण इतरांना बोलत असतो तेव्हा आपल्या बोलण्याचा पुढच्याच्या मनावर काय परिणाम होत असेल आणि त्याच्या मनाला किती तडे जातात याचा विचार कधी करतात का? तुमचाही स्वामींच्या या सांगण्यावर विश्वास असेल तर स्वामी आई, माझ्याकडून ज्या चुका झाल्या आहेत त्याबद्दल मला माफ कर. मी जर कोणाचे जीवनामध्ये दुःख दिले असेल आणि कोणाच्या जीवनात माझ्यामुळे जर डोळ्यात पाणी आले असेल तर मला नक्कीच माफ कर. मी तुझे बाळ आहे. स्वामी आई, मी आजपर्यंत अनाथ होतो. मला तुझ्या इतके मार्गदर्शन करणारे कोणीच नव्हते. आज माझे डोळे उघडले आहेत. मला ज्या काही चुकांपासून दूर ठेवायचे आहे त्याची जिम्मेदारी तू घे आणि माझे पालन तू स्वतः कर. स्वामी आई, हे घर तुझे आहे, मी तुझा आहे आणि माझं जे शरीर आहे ते तूच मला दिलेलं आहेस. त्यातील आत्मा हा तुझ्याच कर्त्याचा आहे, तर तू त्याच्यावर पूर्ण हक्काने काम करू शकतेस. तुला जसे वाटेल तसे माझ्या शरीराला आकार देण्याचा प्रयत्न कर, मी त्यासाठी तयार आहे. असा स्वामींना हक्क देऊन पहा. स्वामी तुम्हाला कधीही कुठल्याही गोष्टीमध्ये कमतरता भासू देणार नाहीत. अरे, हे जीवन असे आहे की प्रत्येक जण आपल्या भल्यासाठी, पुढच्याचा फायदा घेण्यासाठी कुठल्याही थराला जायला मागे पुढे पाहत नाहीत. जोपर्यंत आपला स्वार्थ आहे आणि जोपर्यंत आपल्याला पुढच्यापासून काहीतरी मिळेल तोपर्यंत लोक त्यांच्यासोबत गोड राहतात. पण जेव्हा केव्हा त्या पुढच्याची परिस्थिती वाईट होते, तो व्यक्ती आपल्या काहीच कामाचा राहत नाही हे जेव्हा समजून येतं तेव्हा तीच लोक त्यापासून दुरावा साधतात, त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. परंतु ज्यावेळेस त्याची चांगली वेळ असते त्याच्यासोबत आपण राहून आपली चांगली वेळ आणून घेतलेली असते, पण त्याच्या वेळेला आपण ही मदत केली पाहिजे हे सत्य ते विसरून जातात. पण बाळा, स्वामी म्हणतात की जीवनामध्ये वेळ ही प्रत्येकाची बदलत असते. कधीच कोणासाठी वाईट काळ आणि चांगली वेळ ही कायमची राहणार नाही. तोच नियम तुम्हालाही लागू होतो की जीवनामध्ये प्रत्येकजण एक ना एक क्षण आणि एक ना एक दिवस वाईट प्रसंगाला तोंड हा देतच असतो. पण महत्त्वाचे आहे की त्यावेळेला आपण किती देवाची आठवण करतो, आपण किती देवाने सांगितलेल्या नियमानुसार चालतो आणि सत्यवचने पाळून देवाने सांगितलेल्या मार्गावर चालतो हे असते. कारण प्रत्येक जण जर त्याचा मतलब पाहत असेल तर स्वामींनी सांगितलेल्या वचनाचा उपयोगच कोण करणार नाही. त्यामुळे स्वामी आई, माझ्याकडून खूप चुका होत आल्या आहेत. मी आणि माझ्या मुलांवरती तुझे नेहमी लक्ष ठेव. माझ्या मुलांचे कल्याण कर, कारण
स्वामी आई आज तुम्हाला भेटण्यासाठी आली आहे. तुम्ही ज्या चुका करत आहात त्या करू नयेत अशी स्वामींची इच्छा आहे. त्यामुळे स्वामी तुम्हाला अंतःकरणातून आज मार्गदर्शन करत आहेत. काहींना वाटतं की हा संदेश ऑनलाईन बनवलेला आहे, परंतु यात काहीही सत्य नाही. असे होत नाही. तुम्ही जर देवावर विश्वास ठेवलात तर एखाद्या दगडातही तुम्हाला देव दिसेल, परंतु जर खरंच तुमच्या देवावर विश्वास नसेल तर तुम्ही देवाऱ्यामध्ये देव ठेवूनही त्याचा उपयोग फक्त मूर्ती म्हणून करू शकतात, पण तुमच्या अंतरात्म्यामध्ये देवाचे रूप हे कधी दिसणार नाही. तुम्ही फक्त भक्ती करा, त्यामध्ये तुम्ही कुठे आणि कोणासोबत कसे वागता यानुसार नसते, तर तुमच्या मनामध्ये किती भाव स्वच्छ आहेत आणि तुम्ही देवाला कुठल्या अंतःकरणातून पूजत आहात हे महत्त्वाचे आहे. देव कधीही तुमचा रंग, रूप किंवा तुमचा पैसा, पद, प्रतिष्ठा पाहत नाही. देव पाहतो तो फक्त तुमची वर्तणूक आणि तुम्ही इतरांसोबत कसे वागतात, तुमचे जीवन कशा पद्धतीने जगतात हे स्वामींसाठी महत्त्वाचे असते. स्वामी जेव्हा न्याय करत असतात तेव्हा ते तुम्ही केलेले कर्म याच गोष्टीचा आधारावर तुम्हाला न्याय देतात. तुम्ही कितीही स्वामीकडे वशिला लावण्याचा प्रयत्न केलात तर स्वामींकडे कुठल्याच गोष्टीचा वशिला चालत नाही. ते फक्त स्वतःच्या आणि सत्याच्या मार्गावर चालतात. तुमचे नियम कितीही तुम्ही कठोर बनवा, परंतु जर तुमच्या नियमामध्ये सत्यता आणि पारदर्शकता नसेल तर ते नियम पोकळीसारखे समान होऊन जातील. तुम्हाला जीवनात जर कोणाला मिळवायचे असेल तर त्याच्यासाठी तुम्ही अतोनात मेहनत करता किंवा तुमच्या स्वप्नांना भंग करून त्याच्यासाठी तुम्ही तुमचे जीवन व्यतीत करता. पण कधी असेही करून पहा की स्वामींना मिळवण्यासाठी तुम्ही इतकी सेवा करा की त्या सेवेमध्ये तुम्हाला कुठलीच कमी राहता कामा नये आणि तुम्ही स्वामींना मिळवण्यासाठी प्रत्येक स्तरावर जाऊन स्वामींची सेवा करा. असे नाही की स्वामींना तुमच्याकडून पैसा, धन, दौलत आणि खूप वेळ लागतो, असे नाही. स्वामींना फक्त तुमची स्वच्छ भक्ती आणि तुमचे स्वच्छ मन याचा प्रभाव स्वामींच्या सेवेवर पडतो. तुम्ही हे अनुभवून पहा. तुम्ही फक्त अंतःकरणातून स्वामींचे नामस्मरण करा. स्वामी तुम्हाला नक्कीच अनुभव देतील आणि त्याची प्रचिती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या माणसाला एकदा स्वामीच्या सेवेमध्ये प्रचिती येतो तो स्वामींचा हात कधीही सोडण्याचा विचार करत नाही. फक्त ती येण्यासाठी तुम्हाला संयम हा ठेवावाच लागतो. आणि ज्या दिवशी स्वामींनी तुम्हाला तो आशीर्वाद दिला आणि स्वामींनी तुम्हाला जवळ घेतले की समजा तिथून पुढे तुमचे आयुष्य खूप सुखकर आणि योग्य रीतीने जगण्यास तुम्हाला मदत होईल. फक्त तुम्ही विश्वास ठेवा. स्वामी सर्व काही शक्य करतील. अशक्य असे स्वामींकडे तुम्हाला काहीच पाहायला मिळणार नाही. धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.